या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही गृहमंत्र्यांना आणि सरकारला विचारली पाहिजे। मी सरकारकडे एवढीच मागणी करीन हात जोडून की महाराष्ट्रात क्राईम आणि द्वेष कमी करा। हे सरकार आल्यापासून क्राईमही वाढलेला आहे आणि द्वेषही वाढलेला आहे। समाजामध्ये तेढ वाढवण्याचं पाप हे या सरकारने केलेलं आहे। आणि क्राईम आपण ज्या पुण्यात आता आहोत त्या पुण्यामधला क्राईम डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, आपल्याला बोलायची काही गरजच नाही। पोर्श गाडीचा इन्सिडेंट, त्याच्यानंतर झालेला भ्रष्टाचार, रोज हिट अँड रनच्या केस, त्यानंतर गाड्या फोडण्याचे केसेस आणि भ्रष्टाचार, रस्ते तुम्ही तर बघताच आहे, तुमच्याच चॅनलवरनं रोज येतोय। CAGचा रिपोर्ट तुम्ही वाचलाच असेल। महाराष्ट्राच्या फायनान्स बाबतीत CAGचा रिपोर्ट आहे तो धक्कादायक आहे। त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालाय असं मी म्हणत नाहीये, CAGचा रिपोर्ट आणि RSS म्हणते। नवाब मलिकांच्या बाबतीत